Good morning to all of you. In our previous lecture, we have discussed some of the terms in a simple harmonic motion, in which we have discussed a amplitude, what is meant by amplitude, then we have discussed time period, and then we have discussed the frequency. And then after that, we have taken some of the problems in solved and unsolved problems in this chapter. Okay, so today we are going to discuss about simple harmonic motion is a projection of uniform circular motion. आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनच्या साहाय्यानं सिंपल हार्मोनिक मोशन समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर या मेथडला आणखी कोणती मेथड म्हणतो आपण, तर रेफरन्स सर्कल मेथड. बुकमध्ये हिचं नाव आहे रेफरन्स सर्कल मेथड, किंवा आपण याला असंही म्हणू शकतो सिंपल हार्मोनिक मोशन इज अ प्रोजेक्शन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर याचे काही एक्झाम्पल्स मी अगोदर सांगतो. तुम्ही शिलाई मशीन पाहिली असेल तर शिलाई मशीनचं जेव्हा आपण चालवतो तर त्याला आपण त्याचं व्हील रोटेट करतो. ओके, आणि जेव्हा त्याचं व्हील रोटेट होतं तर त्या व्हीलची काय होते, सर्क्युलर मोशन होते, आणि ती सर्क्युलर मोशन त्या निडलला ऑसिलेट करते. ती सर्क्युलर मोशन निडलची कोणती मोशन तयार करते, सिंपल हार्मोनिक मोशन करते. किंवा आणखी एक उदाहरण, जर गाडीचं इंजन तुम्ही पाहिलं तर गाडीच्या इंजनमध्ये आपले काय असतं, पिस्टन असतं, आणि ते पिस्टन अशी वर खाली मोशन करतं, टू अँड फ्रो मोशन करतं, तिला आपण म्हणतो सिंपल हार्मोनिक मोशन. आणि ते पिस्टन जोडलेलं असतं एका व्हीलला, एका चाकाला. तर जसं जसं तो पिस्टन वर खाली मोशन करेल तर ते चाक फिरतं. ओके, तर तिथं आपण कोणती मोशन करतोय, सर्क्युलर मोशन. ओके, तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये आणि सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये काय असायला पाहिजे, रिलेशन असायला पाहिजे. ओके, तर आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा यूज करून सिंपल हार्मोनिक मोशन कशी होतीये हे आपण अंडरस्टँड करणार आहेत. तर आपण सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन पाहिलेलं आहे, ए साइन ओमेगा टी प्लस फाय. ओके, हे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे सिंपल हार्मोनिक मोशनचं. पुन्हा आपण याच्यामध्ये आणखी व्हेलॉसिटीची इक्वेशन, याला आपण डिफरन्शिएट केलं त्याचं तर ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टाइम म्हणजे काय, व्हेलॉसिटी. या इक्वेशनला डिफरन्शिएट केलं तर आपल्याला व्हेलॉसिटी मिळते. आणि रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, या व्हेलॉसिटीला डिफरन्शिएट केलं तर काय मिळतं आपल्याला, ॲक्सेलरेशन ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी प्लस फाय. तर हे आहे डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन इन सिंपल हार्मोनिक मोशन. सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये डिस्प्लेसमेंट किती होतं, व्हेलॉसिटी किती असते, आणि पार्टिकलची ॲक्सेलरेशन किती असतं, हे आपण या इक्वेशनवरून काढू शकतो. तर आपण आता हेच इक्वेशन अचीव करणार आहेत, मिळवणार आहेत. कशाचा यूज करून, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा यूज करून. म्हणजे आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनच्या साहाय्यानं सिंपल हार्मोनिक मोशन कशी आहे, काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. ठीक आहे, तर सो टुडेज आवर टॉपिक इज सिंपल हार्मोनिक मोशन इज अ प्रोजेक्शन ऑफ यूसीएम, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. किंवा याला आपण म्हणू शकतो, आपण we try to understand simple harmonic motion by using the circle. That's why we call it as reference circle method. सर्क्युलर मोशनच्या साहाय्याने आपण युनिफॉर्म सिंपल हार्मोनिक मोशन कशी होते हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, तर मी अगोदर एक रफ डायग्राम इथं काढलेली आहे, तुम्हाला दिसत असेल. ओके, डायग्राम दिसते का सर्वांना? प्लीज रिप्लाय करा, डायग्राम दिसते का सर्वांना? ही तुमच्या बुकमधली डायग्राम आहे. ठीक आहे, ओके. तर आता लक्ष द्या, या डायग्राममध्ये काय आहे. या डायग्राममध्ये आपण एक रॉड घेतलाय. हे रॉड आहे, दिस इज अ रॉड. ओके, ऑफ लेंथ स्मॉल ए घ्या किंवा कॅपिटल ए घ्या, काही घेतलं तरी चालतंय. ओके, दिस इज द रॉड ऑफ लेंथ स्मॉल ए अँड दिस रॉड इज रोटेटिंग इन अ व्हर्टिकल सर्कल. या रॉडला आपण व्हर्टिकल सर्कलमध्ये काय करतोय, फिरवतोय. आता व्हर्टिकल सर्कलमध्ये म्हणजे कोणत्या सर्कलमध्ये, तर कोणता प्लेन असेल तर ही आहे एक्स ॲक्सिस आणि ही आहे वाय ॲक्सिस. तर ह्या एक्स वाय ॲक्सिसच्या प्लेनमध्ये आपण या रॉडला असं फिरवतोय. ओके,
आता रॉड सर्कलमध्ये फिरतोय तर दोन्ही साईडला आपण काय बसवले, दोन लाईट बसवलेले आहेत. इकडनं लाईट आपण या रॉडवर टाकतो या दिशेनं आणि इकडनं लाईट टाकतो या दिशेनं. ओके. आणि आपल्याला काय दिसेल तर त्या रॉडची शॅडो दिसेल. आपल्याला कुठं दिसेल रॉडची शॅडो? या वाय ॲक्सिसवर दिसेल. इथं कुठंतरी त्या रॉडची काय दिसेल आपल्याला? शॅडो ऑब्झर्व करायला मिळेल, सावली पाहायला मिळेल. तर जसा जसा रॉड, लक्ष द्या, जसा रॉड या ठिकाणी असेल, या ठिकाणी तर शॅडोची पोझिशन कुठं असेल? वाय ॲक्सिसवर इथे असेल. याची सावली इथं असेल, कारण की दोन्ही साईडला लाईट आहे. तर सावली कुठं पडलेली असेल? या ठिकाणी पडलेली असेल. ओके. तर रॉड जेव्हा या पोझिशनला आहे, जसा रॉड आता इथं आला, या ठिकाणी आला, तर शॅडोची पोझिशन इथं येईल. या ठिकाणी समजा हे एम काय दाखवतं? शॅडोची पोझिशन. ओके. अगोदर शॅडोची पोझिशन कुठं होती? या ओरिजिनला. रॉड या पोझिशनमध्ये होता, आडवा होता, हॉरिझॉन्टल होता. त्या केसमध्ये शॅडोची पोझिशन ही असेल. नंतर रॉड आणखी रोटेट झालाय, थोडासा इथं आलाय, तर शॅडोची पोझिशन इथं असेल. पुन्हा आणखी रोटेट झालाय तर शॅडोची पोझिशन आणखी इथं असेल. पुन्हा आणखी असा सरळ झाला एकदम, तर शॅडोची पोझिशन इथं असेल. ओके. तर ही त्याची काय असेल? शॅडो, सावली. ओके. पुन्हा आता रॉड आणखी असा झालाय, इथं आलाय समजा या ठिकाणी, तर शॅडोची पोझिशन आणखी बदलेल, आता खाली येईल. पुन्हा आणखी इथं आलाय तर आणखी त्याची शॅडोची पोझिशन आणखी खाली येईल. या ठिकाणी आलाय तर शॅडोची पोझिशन पुन्हा काय होईल? तीच जी सुरुवातीला होती. ओके. पुन्हा आणखी रॉड आता खाली रोटेट झालाय तर शॅडोची पोझिशन आता ही असेल. पुन्हा आणखी रोटेट झालाय तर शॅडोची पोझिशन ही असेल. आणि जेव्हा तो या ठिकाणी येईल रॉड, त्यावेळेस शॅडोची पोझिशन ही असेल. ओके. पुन्हा आता आणखी रोटेट झालाय, या ठिकाणी आलाय, तर शॅडोची पोझिशन आणखी थोडीशी कुणीकडे जाईल? ओरिजिनकडे जाईल. आता पुन्हा आणखी इकडे आलाय तर शॅडोची पोझिशन आता आणखी कुणीकडे जाईल? ओकडे. तर कंटिन्युअसली जसं जसं तो रॉड, तुमच्या लक्षात आला असेल, रॉड काय करतोय? सर्क्युलर मोशन करतोय. तर त्याची जी शॅडो आहे, त्याची जी सावली आहे, त्याचा टिप पॉईंटची जी सावली आहे, त्या रॉडच्या टिप पॉईंटची सावली कोणती मोशन करते? सिंपल हार्मोनिक. ती इथून इथे चालली आहे, पुन्हा वापस इथे येते, पुन्हा वापस या ठिकाणी चालली आहे आणि पुन्हा वापस या ठिकाणी येते. ओके. म्हणजे रॉड जसं जसा सर्क्युलर मोशन करतोय तर त्याच्या टिपची जी शॅडो आहे, त्या टिपची जी सावली आहे, ती कोणती मोशन करीत असेल? तर सिंपल हार्मोनिक मोशन करीत असेल. कोणत्या ॲक्सिसच्या अलॉंग? वाय ॲक्सिसच्या अलॉंग. ठीक आहे. तर हे आपल्याला पहिल्या डायग्राममध्ये सांगितलंय. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? हे समजलंय? हे समजलंय का? यामध्ये कोणाला काय अडचण आहे? एक लक्ष द्या, जसं जसं रॉड रोटेट होतोय, ओके, तर एक मिनिट आपण काहीतरी एक एक्सपेरिमेंट करू वाटल्यास. सो लेट अस टेक, दिस इज आवर रॉड. दिसतो का सर्वांना? तर जेव्हा तो हॉरिझॉन्टल आहे अशा एक्स वाय प्लेनमध्ये, आता ही जे असेल एक्स वाय प्लेन आहे समजा, तर हे तुम्हाला रॉडचं टीप दिसतंय, ही त्याची पोझिशन आहे सध्या. पण जेव्हा तो असा असेल तर रॉडची सावली कुठं पडलेली असेल? या ठिकाणी. ओके. पुन्हा जेव्हा तो असा होईल तर रॉडची सावली या ठिकाणी पडलेली असेल. आणि जेव्हा तो असा होईल तर रॉडची सावली इथं असेल. ओके. पुन्हा आता जेव्हा तो असा रोटेट होतोय तर रॉडची सावली आता आणखी खाली आलेली असेल, पुन्हा आणखी खाली येईल, पुन्हा हॉरिझॉन्टल, तर ही असेल सावलीची पोझिशन. पुन्हा जसा तो रोटेट होतोय तर पुन्हा सावली खाली चालली आहे, त्याची शॅडोची पोझिशन बदलतीये आणि पुन्हा वर येते. तर जसं जसं हा रॉड सर्क्युलर मोशन करतोय तर त्याची जी शॅडो आहे, त्याची पोझिशन कोणती मोशन करते? सिंपल हार्मोनिक मोशन करते. ठीक आहे. तर यामध्ये कोणाला काय अडचण आहे? ही डायग्राम समजली का? प्लीज एकदा सांगा. सर्वजणांनी मॅसेज करा, प्लीज सर्वजणांनी मॅसेज करा. ही डायग्राम समजली आहे का? ठीक आहे. पुढे जाऊ आपण. तर जसं जसं हा रॉड रोटेट होतोय तर त्याची जी शॅडो आहे, जी वाय ॲक्सिसच्या अलॉंग मूव्ह होतीये, ती कोणती मोशन करते? सिंपल हार्मोनिक मोशन करते. ओके. म्हणजे आपण सिंपल हार्मोनिक मोशन समजून घेणार आहेत कशाच्या साहाय्यानं?
युनिफॉर्म सर्क्युलर मोशनच्या साह्यानं. म्हणजे आपल्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशनच्या साह्यानं सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये होणारे डिस्प्लेसमेंट, सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये असणारं ॲक्सेलरेशन, सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये असणाऱ्या व्हेलॉसिटी, या तिन्हीचं इक्वेशन आपल्याला कशाच्या साह्यानं काढायचंय? युनिफॉर्म सर्क्युलर मोशनच्या साह्याने. ठीक आहे, तर आपल्याला कळले काय करायचं आपल्याला. वी ट्राय टू फाइंड आउट ए equation for displacement, velocity and acceleration in simple harmonic motion by using uniform circular motion. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनच्या साह्यानं आपण सिंपल हार्मोनिक मोशन होणारा डिस्प्लेसमेंट, मी इथं लिहिले होते इक्वेशन, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनचे इक्वेशन डिराईव्ह करणार आहोत. ठीक आहे, तर त्यालाच आपण म्हणू म्हणजे जर ते इक्वेशन बरोबर आले आपले, तर सिंपल हार्मोनिक मोशन आपण कशापासून मिळवली आहे? युनिफॉर्म सर्क्युलर मोशनपासून मिळवली आहे. किंवा आपण असं म्हणू शकतो सिंपल हार्मोनिक मोशन कॅन बी अंडरस्टँड बाय युझिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर इथपर्यंत जर कळलं असेल तर आपण समोर जाऊ. आता आपण नेक्स्ट एक डायग्राम काढणार आहेत. एक नाही, बऱ्याचशा डायग्राम काढावं लागतील थोडं समजून घेण्यासाठी व्यवस्थित, पण आपण सुरुवात तर करू. ठीक आहे, तर लक्ष द्या, आपण सर्क्युलर मोशनच्या साह्यानं आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनच्या साह्यानं सिंपल हार्मोनिक मोशन समजून घेणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर सुरुवात कुठून करावं लागेल? वी हॅव टू कन्सिडर एक पार्टिकल काय करतोय? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतोय. ठीक आहे, तर आपण कन्सिडर ए पार्टिकल इज परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. एक पार्टिकल आहे जो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतोय अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. या सर्कल वरून तो रिव्हॉल्व होतोय ऑफ रेडियस. त्याची रेडियस किती दिलेली आहे? समजा कॅपिटल ए. ऑफ रेडियस कॅपिटल ए. ओके, समजले काय कन्सिडर केले आपण? हा एक पार्टिकल आहे. ओके, दिस इज अ पार्टिकल. वी कॉल इट एज दिस पार्टिकल अँड दिस इज ॲट पॉईंट पी. तो कोणत्या पॉईंटला आहे? सॉरी, पुस्तकामध्ये ई पॉईंट दिले याला. तर तो कोणत्या पॉईंटला आहे? ई पॉईंटला आहे. ओके, आणि हा पॉईंट जो आहे तो त्याचा ओरिजिन आहे. तर ओई ही काय झाली? त्याची पोझिशन व्हेक्टर. ओई काय असेल? त्याचा पोझिशन व्हेक्टर. सुरुवातीला तो ई पॉईंटला आहे. ओके, तर कन्सिडर ए पार्टिकल परफॉर्मिंग ए युनिफॉर्म सर्क्युलर मोशन along the circumference of circle of radius capital A. Initially particle is at point E, okay, capital E. Then OE bar is the position vector of this particle. तो हा OE bar जो असेल तो त्याचा काय असेल? पोझिशन वेक्टर. आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आपण पाहिलेली आहे सर्क्युलर मोशन मध्ये. ओके, नाव दिस पार्टिकल इज परफॉर्मिंग UCM. UCM means uniform circular motion. So here angular velocity of this particle is constant. तर इथं angular velocity कशी असेल? कॉन्स्टंट असेल. ओमेगा कसा असेल? कॉन्स्टंट असेल. आपण माहिती आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये ओमेगा कसं असतं? कॉन्स्टंट असतं. ओके, आता नेक्स्ट, आणि आपण काय केले तर आपण या पार्टिकलचं प्रोजेक्शन घेणार आहोत. ओके, प्रोजेक्शन आपण थोडंसं इकडे दाखवू वाटल्यास. चला, वी टेक प्रोजेक्शन ऑफ दिस पार्टिकल अलॉंग ए वाय ॲक्सिस. ही समजा वाय ॲक्सिस आणि ही काय असेल? एक्स ॲक्सिस. तर ही ॲक्सिस एकमेकाला पॅरलल आहे, तर तिला आपण काय म्हणू? वाय ॲक्सिस. या पार्टिकलचं प्रोजेक्शन घेणार. तर आपण इकडे समजा काय केली? एक लाईट टाकलेला आहे अशा पद्धतीनं या सर्कलवर. इकडून जर लाईट टाकला तर या पार्टिकलची शॅडो इथं पडेल, सावली इथं पडेल. ओके, तर लक्ष द्या आपल्याला काय काय म्हणायचं याला. आपण इथं काय कन्सिडर केलं? एक पार्टिकल काय करतोय? सर्क्युलर मोशन करतोय, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतोय अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ सर्कल ऑफ रेडियस कॅपिटल ए. तर या सर्कलला, ठीक आहे, तर या सर्क्युलर मोशनच्या साह्यानं आपण काय समजून घेणार आहेत? सिंपल हार्मोनिक मोशन समजून घेणार. म्हणून या सर्कलला म्हणायचं रेफरन्स सर्कल. लक्ष द्या, ज्या सर्कलच्या साह्यानं आपण सिंपल हार्मोनिक मोशन समजून घेणार आहे म्हणून त्याला काय म्हणू आपण? रेफरन्स सर्कल. सो दिस सर्कल इज रेफरन्स सर्कल. आणि हा पार्टिकल त्या सर्कम्फरन्सवरून रिव्हॉल्व होते त्या सर्कलच्या, म्हणून या पार्टिकलला काय म्हणायचं आपल्याला? रेफरन्स पार्टिकल.
हा जो पार्टिकल जो सर्कम्फरन्सवरून रिव्हॉल्व होतोय सर्कलच्या, त्याला काय म्हणायचं आपल्याला? रेफरन्स पार्टिकल. लक्ष द्या, ज्या सर्कलच्या साह्यानं आपण काय समजून घेणार आहे? सिंपल हार्मोनिक मोशन समजून घेणार आहे, त्या सर्कलला म्हणायचं रेफरन्स सर्कल. आणि त्या सर्कलच्या, त्या रेफरन्स सर्कलच्या सर्कम्फरन्सवरून जो पार्टिकल रिव्हॉल्व होतोय, फिरतोय, त्या पार्टिकलला आपल्याला म्हणायचं रेफरन्स पार्टिकल. ओके. आणि आपण या साईडनं काय केले? या रेफरन्स सर्कलवर एक लाईट टाकली. लाईट टाकल्यामुळे होतंय काय? तर या रेफरन्स पार्टिकलची इथं काय तयार होईल? एक शॅडो तयार होईल. आणि ही शॅडो म्हणजेच काय? प्रोजेक्शन. त्यालाच काय म्हणायचं आपल्याला? प्रोजेक्शन पार्टिकल. प्रोजेक्शन पार्टिकल. ओके, दिस इज कॉल्ड प्रोजेक्शन पार्टिकल. ओके. आता लक्ष द्या, जसे जसे आता या सर्कलवर पार्टिकलची जागा बदलत जाईल तर त्याचं काय होईल? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. इथं समजा सुरुवातीला अँग्युलर डिस्प्लेसमेंट इथं काय? ई पॉइंटला पार्टिकल, तर इथं अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा काय असेल? 0. पण जेव्हा ई पॉइंट पासून हा पार्टिकल असाच कुठं जाईल? एफ पॉइंटला जाईल, इथं येईल, त्यावेळेस त्याचा अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झालेलं असेल? हे 90 डिग्री, म्हणजे किती असेल? π/2. किती असेल? π/2. ओके. अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपल्याला माहिती आहे, अँगल मेड बाय द रेडियस वेक्टर ॲट द सेंटर ऑफ द सर्कल इन गिव्हन इंटरवल ऑफ टाइम. दिलेल्या वेळामध्ये सर्कलच्या सेंटर सोबत रेडियस वेक्टरनी तयार केलेला अँगल, या दोन रेडियस वेक्टरनी तयार केलेला अँगल म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तर हे अँग्युलर, जर पार्टिकल ई पॉइंट पासून एफ ला गेला तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झालं? π/2. जेव्हा तो एफ पॉइंट पासून जी पॉइंटला आला समजा, तर हे पण किती असेल? π/2. तर टोटल किती होईल? π/2 प्लस π/2, π/2 प्लस π/2 इज π, म्हणजे 180. ठीक आहे. जसा तो जी पॉइंट पासून एच पॉइंटला येईल तर पुन्हा π/2 एवढा अँग्युलर डिस्प्लेसमेंट झाले, तर टोटल अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झाले? 3π/2. इथं पाय असेल, इथं किती असेल? 3π/2. आणि पुन्हा आणखी जर पुन्हा ई पॉइंटला, एच पॉइंट पासून ई पॉइंटला आला वापस, तर त्याने एक रोटेशन कंप्लीट केले, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झाले? आणखी π/2. तर 3π/2 प्लस π/2 तर किती येईल? 4π/2, म्हणजेच किती? 2π. या ठिकाणी किती होईल? 2π. ओके. तर वेगवेगळ्या पोझिशनला त्या पार्टिकलचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट हे वेगवेगळं असेल, हे मला याच्यावरून सांगायचं, बाकी काही नाही. ठीक आहे. तर आपण याला इरेज करू, आपल्याला डायग्रामचा यूज करायचा पुढे. ओके. तर तुम्हाला हे लक्षात आलं असेल, जेव्हा पार्टिकल ई पॉइंटला असेल अँग्युलर डिस्प्लेसमेंट 0 असेल, जेव्हा एफ ला असेल तेव्हा 90 असेल, जी ला असेल तेव्हा पाय असेल, आणि एच ला असेल तेव्हा 3π/2. ठीक आहे. इथं वाटल्यास मी जी ला पाय, इथं एफ पॉइंटला π/2, जी एच पॉइंटला 3π/2, आणि ई पॉइंटला 0 किंवा किती असेल? 2π. ओके. 4π, 6π ते येत जाईल. ओके. तर कन्सिडर करा. ठीक आहे. इथपर्यंत समजलंय सर्वांना? मी पुन्हा एकदा सांगतो वाटल्यास. आपण काय कन्सिडर केले? कन्सिडर ए पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ सर्कल ऑफ रेडियस ए, कैपिटल A, with constant angular velocity omega. The circle is called reference circle. ह्या सर्कलला आपण म्हणू रेफरन्स सर्कल. अँड द पार्टिकल इज कॉल्ड रेफरन्स पार्टिकल. कशामुळं? कारण की त्या दोघांच्या साहाय्याने आपण काय समजून घेणार? सिंपल हार्मोनिक मोशन. ठीक आहे. तर आपण एका साईडनं काय केली? आपण एका साईडने एक टॉर्च ऑन केली, या साईडनं. ठीक आहे. वी हॅव इल्युमिनेटेड दिस सर्कल बाय ए लाईट and we observe the shadow of this particle on y-axis. ही y-axis आहे, y-axis वर आपण त्याची काय पाहतोय? शॅडो पाहतोय. तर ही जी शॅडो असेल, ही जी शॅडो आहे, त्याची सावली जी आहे, त्यालाच काय म्हणलं आपण? प्रोजेक्शन पार्टिकल. ठीक आहे. तर समजा जेव्हा टाइम t इक्वल्स टू काय होता? 0 होता. टाइम किती आहे? 0 आहे. ओके. तर तेव्हा पार्टिकलची पोझिशन काय? ई आहे, कॅपिटल ई. आणि तेव्हा प्रोजेक्शन पार्टिकलची पोझिशन कोणती असेल? ही असेल. या पोझिशनला आपण म्हणू मीन पोझिशन. दिस इज कॉल्ड मीन पोझिशन. तर आपला जो प्रोजेक्शन पार्टिकल आहे तो कोणत्या पोझिशनला आहे? मीन पोझिशनला आहे. नाव पार्टिकल कंटिन्युअसली रोटेटिंग अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. हा पार्टिकल कंटिन्युअस काय करतोय? सर्क्युलर मोशन करतोय. ओके. या सर्कलवरनं
ओके, कितीच्या व्हेलॉसिटीनं? ओमेगा एवढ्या व्हेलॉसिटीनं. सो आफ्टर टाइम टी, आफ्टर टाइम टी, टी एवढ्या वेळानंतर, टी एवढ्या वेळानंतर त्याचा अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झालेला असेल? थीटा किती असेल? कॅन यू टेल मी? कोणाला सांगता येईल का की सुरुवातीला पार्टिकल ई पॉईंटला होता, जेव्हा टाइम किती होता? 0. पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतोय कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगानं, तर टी एवढ्या वेळानंतर त्याचा अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झाला असेल? थीटाची व्हॅल्यू किती असेल? प्लीज सांगता येईल का कोणाला? थीटा किती असेल ते सांगता येईल का? ठीक आहे, कन्सिडर करा पार्टिकल या ई पॉईंट पासून इथं आलाय कुठतरी, या ठिकाणी, या ठिकाणी आलाय. ओके, आपला कोणता? रेफरन्स पार्टिकल. ओके, हा आपला रेफरन्स पार्टिकल आहे, तो या ठिकाणी आला. ओके, तर मला सांगता येईल का की इथं काय झालं असेल? अँग्युलर डिस्प्लेसमेंट झाला असेल, आणि हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती असेल? किती असेल? प्लीज प्लीज, तुम्हाला सर्क्युलर मोशन हा टॉपिक झालेला आहे, मला सांगा की हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती असेल? किती असेल? कोणी टाकलंय का मेसेज मध्ये? अरे मी काय म्हणतोय, पार्टिकल सर्क्युलर मोशन करतोय ओमेगा एवढ्या कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने, म्हणजे आपल्याला व्हेलॉसिटी माहिती आहे त्याची. ओके, अँग्युलर व्हेलॉसिटी इक्वल्स टू फॉर्म्युला काय? अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय काय? टाइम. तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झाले? थीटा. आपल्याला थीटाची व्हॅल्यू माहित नाही, पण आपल्याला माहिती काय? ओमेगा आणि टाइम माहिती आहे ना. तर हे टी इकडे आणा, तर थीटा इक्वल्स टू काय येईल? ओमेगा टी. किती येईल? ओमेगा टी. अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ दिस पार्टिकल मल्टिप्लाइड बाय टाइम इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, तर आपल्याला याचं काय मिळेल? अँग्युलर डिस्प्लेसमेंट झाले. मग आता जर हा रेफरन्स पार्टिकलची जागा बदलली असेल, तर आपल्या ह्या प्रोजेक्शन पार्टिकलची जागा पण काय झाली असेल? चेंज झाली असेल. तो इथं आला असेल, प्रोजेक्शन पार्टिकल इथून इकडे चाललाय. ओके ओके, तर मग याचं डिस्प्लेसमेंट झालं, या प्रोजेक्शन पार्टिकलचं काय झालंय? डिस्प्लेसमेंट. याला आपण कशाने दाखवू? समजा वाय ना, आता कारण की आपण वाय ऍक्सिस अलाउन घेतोय ना, तर त्याला म्हणू आपण वाय. किती डिस्प्लेसमेंट झाले? वाय डिस्प्लेसमेंट झाले. तर आपल्याला या वाय ची व्हॅल्यू काढायची. ओके, या वाय ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. कशी करता येईल? ओके, आता लक्ष द्या, तो जो प्रोजेक्शन पार्टिकल आहे तो कोणती मोशन करतोय? हा प्रोजेक्शन पार्टिकल, जेव्हा हा रेफरन्स पार्टिकल इथं आहे, तर प्रोजेक्शन पार्टिकल कोणत्या पोझिशनला आहे? मीन पोझिशनला. जेव्हा हा रेफरन्स पार्टिकल एफ पॉइंटला चाललाय, तर प्रोजेक्शन पार्टिकल कुठं जाईल? एक्स्ट्रीम पोझिशनला. ओके, जेव्हा हा रेफरन्स पार्टिकल जी पॉइंटला येईल, तर पुन्हा आपला प्रोजेक्शन पार्टिकल पुन्हा कुठे येईल? मीन पोझिशनला. जेव्हा हा रेफरन्स पार्टिकल आपला एच पॉइंटला येईल, तेव्हा पुन्हा प्रोजेक्शन पार्टिकल कुठे येईल? एक्स्ट्रीम पोझिशनला. आणि जेव्हा हा रेफरन्स पार्टिकल पुन्हा ई पॉइंटला येईल, एक रोटेशन कंप्लीट करेल, तेव्हा हा प्रोजेक्शन पार्टिकल पुन्हा कुठे येईल? मीन पोझिशनला. म्हणजे हा जो आपला प्रोजेक्शन पार्टिकल आहे तो कोणती मोशन करतोय? सिंपल हार्मोनिक मोशन. ओके, तर मग आता इथं या प्रोजेक्शन पार्टिकलला डिस्प्लेसमेंट कुठून केलंय? मीन पोझिशन पासून स्टार्ट केलंय. ओके, तर आपल्याला हे झालेलं डिस्प्लेसमेंट या वाय ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. ठीक आहे, तर आपल्याला कशी करता येईल? हा, सांगता येईल कोणाला? ठीक आहे, चला आपण काय करू, आपण या प्रोजेक्शन पार्टिकल पासून एक परपेंडिक्युलर टाकू वाय ऍक्सिसवर आणि एक्स ऍक्सिसवर. ओके, तर आपल्याला एक पॉइंट मिळेल एम पॉइंट.
कोणता पॉईंट मिळेल? एम पॉईंट, किंवा याला म्हणू आपण एन पॉईंट. हा जो पॉईंट आहे याला काय म्हणू आपण? एन. आता इथून इथपर्यंतची लांबी किती आहे तर आपल्याला माहिती आहे. ही किती आहे? रेडियस किती याची? कॅपिटल ए. ओके, लक्ष द्या. तर आपण या प्रोजेक्शन पार्टिकल पासून एक परपेंडिक्युलर टाकला, सर रेफरन्स पार्टिकल पासून एक परपेंडिक्युलर टाकला एक्स ॲक्सिसवर आणि दुसरा परपेंडिक्युलर टाकला आहे वाय ॲक्सिसवर. तर आपल्याला एक दोन पॉईंट मिळतील, एक एम आणि एन. ओके, तर जर ही ओ एमची व्हॅल्यू जर आपण काढली, या ओ एमची व्हॅल्यू जर काढली, तर ओ एमची व्हॅल्यू म्हणजेच कशाची व्हॅल्यू? या वायची व्हॅल्यू. बरोबर आहे ना? ओ एमची व्हॅल्यू म्हणजेच कशाची व्हॅल्यू? वायची व्हॅल्यू. किंवा तुम्ही असं करा, याला आपण म्हणू पी पॉईंट. तर ह्या पी एनची जर व्हॅल्यू काढली तर पी एन कशाला पॅरलल आहे? या वायला पॅरलल आहे. तर पी एनची व्हॅल्यू म्हणजेच कशाची व्हॅल्यू? या वायची म्हणजे डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू. ओके, तर मग आपल्याला काय करता येईल? तर आपल्याला हा जो अँगल आहे तो माहिती आहे. अँगल किती आहे आपला आता? ओमेगा टी. आणि आपल्याला हायपोटेनियस देखील माहिती आहे. हायपोटेनियस किती आहे? कॅपिटल ए. ओके, तर मग आपल्याला काय करता येईल याचं? तर याचा आपल्याला काय घेता येईल? साईन. याचं काय घेता येईल आपल्याला? साईन. साईन ओमेगा टी, त्या अँगलचा आपण घेतला साईन. आता मला साईन थिटाचा फॉर्म्युला काय आहे? तर कोनासमोरील बाजू भागिले कर्ण, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. सो कोनासमोरील बाजू, तर या अँगलच्या समोरची बाजू कोणती आहे? तर पी एन. आता पी एन पॅरलल कशाला आहे? ओ एम ला. किंवा आणखी कशाला पॅरलल आहे? वाय ला. इथं वाटल्यास लिहितो मी वर, हे अगोदर काढण्या अगोदर मी लिहितो, पी एन इज पॅरलल विथ ओ एम and is parallel with y. म्हणजे पी एन ची जी व्हॅल्यू असेल तीच ओ एम ची असेल आणि तीच कशाची असेल? आपल्या वाय ची असेल. वाय म्हणजे काय? आपलं डिस्प्लेसमेंट, प्रोजेक्शन पार्टिकलचं झालेलं डिस्प्लेसमेंट. आता हे डिस्प्लेसमेंट, आता लक्ष द्या प्लीज, लक्ष द्या प्लीज. ह्या प्रोजेक्शन पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट कुठून स्टार्ट झाले? मीन पोझिशन पासून. तर मीन पोझिशन पासून जर स्टार्ट झाला असेल तर मीन पोझिशनचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय आहे? काय आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जर पार्टिकल मीन पोझिशन पासून डिस्प्लेसमेंट करत असेल त्याचं डिस्प्लेसमेंट इक्वेशन काय आहे? तर कॅपिटल ए साइन ओमेगा टी. एक्स इक्वल्स टू किंवा वाय इक्वल्स टू कॅपिटल ए साइन ओमेगा टी. हे आपण पाहिलेलं त्या केसेसमध्ये. दोन केस पाहिल्या होत्या. एक जेव्हा पार्टिकल मीन पोझिशन पासून मोशन स्टार्ट करतोय आणि दुसरी जेव्हा पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशन पासून मोशन स्टार्ट करतोय. तर दोन्ही केस पाहिलेले आहेत आपण. तर समजा या पी एन म्हणजेच काय? या पी एनची जी व्हॅल्यू असेल तीच कशाची व्हॅल्यू असेल? या वायची, किंवा तीच व्हॅल्यू असेल ओ एमची. तर आपण या अँगलचा घेऊ साइन. साइन ऑफ थिटा, साइन ऑफ ओमेगा टी. थिटाची व्हॅल्यू किती आता इथं? ओमेगा टी. साइन ऑफ ओमेगा टी इक्वल्स टू फॉर्म्युला काय? अपोजिट साइड पी एन डिवाइडेड बाय हायपोटेनियस. हायपोटेनियस इज ओपी. ओपी पी एन इक्वल्स टू काय लिहिता येईल? हे ओपी इकडे डिव्हिजन मधून इकडे कशामध्ये येईल? मल्टिप्लिकेशन मध्ये येतो. ओपी साइन ओमेगा टी. आणि ओपी म्हणजेच काय? ओपी म्हणजे या सर्कलची रेडियस, आणि ती किती आहे? कॅपिटल ए. काय? कॅपिटल ए साइन ओमेगा टी इज द व्हॅल्यू ऑफ पी एन. आणि पी एन ची व्हॅल्यू म्हणजेच कशाची व्हॅल्यू? वाय ची व्हॅल्यू म्हणजे डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू. तर डिस्प्लेसमेंट इक्वेशन काय आलं आपलं? वाय इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी. हे डिस्प्लेसमेंट इक्वेशन आहे. दिस इज द displacement equation in simple harmonic motion when particle starts its motion from mean position. तर हा प्रोजेक्शन पार्टिकल कुठून मोशन स्टार्ट करतोय? मीन पोझिशन पासून. कुणीकडे चाललाय? एक्स्ट्रीम पोझिशनला. तर त्याचं डिस्प्लेसमेंट किती झालेलं असेल? वाय इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? तर आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा यूज करून आपण डिस्प्लेसमेंट इक्वेशन काढे. कशाचं? सिंपल हार्मोनिक मोशनचं. ब्लर होते का? ब्लर होते का? दिसतंय व्यवस्थित? प्लीज एकदा सांगा. दिसत आहे का व्यवस्थित? ओके ओके, काय अडचण नाही आहे? काही अडचण नाही आहे? ओके, चला. तर आपण इथं युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा यूज केलाय आणि त्याचा यूज करून आपण कशाचे इक्वेशन मिळवले?
सिंपल हार्मोनिक मोशनचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आपण इथं मिळवले. y इक्वल्स टू a साइन ओमेगा टी. ओके. आता याला आपण डिफरन्शिएट केलं. समजा आपल्याला y इज द डिस्प्लेसमेंट ऑफ दिस प्रोजेक्शन पार्टिकल. तो y इक्वल्स टू काय आले a साइन ओमेगा टी. दिस इज द डिस्प्लेसमेंट इक्वेशन इन सिंपल हार्मोनिक मोशन. आता याला डिफरन्शिएट जर केलं, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय व्हेलॉसिटी. याला डिफरन्शिएट करून आपण तर इथं फक्त टाइमनुसार काय बदलायले, तर टाइमनुसार फक्त कशाची व्हॅल्यू बदलायली आहे ओमेगा टीची. आणि ओमेगा टीची व्हॅल्यू बदलली की कशाची व्हॅल्यू बदलायली साईनची व्हॅल्यू बदलायली. आणि साईन बदलल्यामुळं काय बदलायले वाय डिस्प्लेसमेंट. तर याला डिफरन्शिएट केलं तर ए कॉन्स्टंट आहे, ए डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येईल. साईनचा डेरिव्हेटिव्ह होतो तो कॉस ओमेगा टी आणि ह्या ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह येतो ओमेगा. ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह काय येतो ओमेगा येतो. तर व्हेलॉसिटीची इक्वेशन काय येईल व्ही इक्वल्स टू ए ओमेगा कॉस ओमेगा टी. दिस इज द इक्वेशन फॉर व्हेलॉसिटी इन सिंपल हार्मोनिक मोशन. तर आपण या डिस्प्लेसमेंट इक्वेशनला डिफरन्शिएट केलं तर कशाचं इक्वेशन मिळालं आपल्याला व्हेलॉसिटीचे इक्वेशन. आणि पुन्हा व्हेलॉसिटीच्या इक्वेशनला डिफरन्शिएट केलं रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय तर ॲक्सेलरेशन. सो डिफरन्शिएट दिस व्हेलॉसिटी इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम तर आपल्याला काय मिळेल ॲक्सेलरेशन. तर ए ओमेगा कॉन्स्टंट आहे तर ते डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येईल. डेरिव्हेटिव्ह फक्त कशाचा घ्यायचा आपल्याला कॉस ओमेगा टीचा. कॉस ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह काय येतो मायनस साइन ओमेगा टी. ओके. त्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ओमेगा टी आणि पुन्हा ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह काय येतो फक्त ओमेगा. ठीक आहे. तर हे ओमेगा आणि ओमेगा काय होईल ओमेगा स्क्वेअर. तर ॲक्सेलरेशन इक्वेशन येईल ए ओमेगा स्क्वेअर मायनस हे मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी. दिस इज द इक्वेशन फॉर ॲक्सेलरेशन इन सिंपल हार्मोनिक मोशन. तर आपण सिंपल हार्मोनिक युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा यूज करून आपण एक डिस्प्लेसमेंट इक्वेशन काढले. ते आहे ए साइन ओमेगा टी वाय इक्वल्स टू. आणि नंतर त्या डिस्प्लेसमेंट इक्वेशनला डिफरन्शिएट केलं तर आपल्याला कशाचं इक्वेशन मिळतं व्हेलॉसिटीचं इक्वेशन मिळतं. तर इथं व्हेलॉसिटी कशाचं फंक्शन आहे कॉसचं. पुन्हा नंतर व्हेलॉसिटीच्या इक्वेशनला डिफरन्शिएट केलं तर पुन्हा ॲक्सेलरेशनचं इक्वेशन मिळतं. ॲक्सेलरेशन इज ऑल्सो फंक्शन ऑफ साइन. आणि दिसत नाही आहे का सर किशोर भाऊ एकदा पहा बरं दिसतंय कसं तर ब्लर होतंय का. अरे क्लिअर आहे का हा अरे क्लिअर आहे का ठीक आहे. तर लक्ष द्या प्लीज. सो हिअर डिस्प्लेसमेंट इज अ फंक्शन ऑफ साइन. हिअर व्हेलॉसिटी इज अ फंक्शन ऑफ कॉस अँड ॲक्सेलरेशन इज फंक्शन ऑफ साइन. तर हे सर्व कोणते फंक्शन्स आहेत हार्मोनिक फंक्शन्स आहेत. ठीक आहे. तर मग आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा यूज करून आपण इथं काय केले सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये होणारे डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनचा इक्वेशन आपण मिळवलेत. म्हणून आपण म्हणू शकतो की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन सिंपल हार्मोनिक मोशन इज अ प्रोजेक्शन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जो पार्टिकल करतो इथं त्याचा आपण जर प्रोजेक्शन घेतलं तर आपल्याला तो प्रोजेक्शन पार्टिकल कोणती मोशन करताना दिसतो सिंपल हार्मोनिक मोशन करताना दिसतो. त्या प्रोजेक्शन पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट इक्वेशन आपण काढले. ते डिस्प्लेसमेंट इक्वेशन तसंच आहे जे आपण सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये पाहिले. त्याच्यामध्ये आपण त्या पार्टिकलची या प्रोजेक्शन पार्टिकलची व्हेलॉसिटी काढली तर ते पण इक्वेशन तसंच आहे जे आपण सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये पाहिले. किंवा ॲक्सेलरेशन पण तसंच आहे मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी. ठीक आहे. तर आपण इथं डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनचे इक्वेशन मिळवलेत बाय युझिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके. तर जरी इथपर्यंत कोणाला काय अडचण असेल कळलं नसेल तर मी आणखी पुढे एक डायग्राम घेणार आहे. तर याच्यामध्ये कोणाला काय अडचण असेल तर विचारा. जर याच्यामध्ये जरी कळलं नसेल तर पुढे आणखी मला वाटते तुम्हाला व्यवस्थित समजेल. मी एक मोठी डायग्राम काढणार आहे त्यामध्ये तुम्हाला आणखी व्यवस्थित समजेल. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का याच्यामध्ये जर कळलं नसेल तर आपण दुसरी एक डायग्राम तर घेणारच आहे.
ठीक आहे, चला. आता तुम्ही म्हणाल सर, तुम्हाला प्रश्न काय पडायला पाहिजे? तुम्ही म्हणाल पाहिजे सर इक्वेशन काय यायला पाहिजे होतं डिस्प्लेसमेंटचं, ए साइन ओमेगा टी प्लस फाय. बरोबर आहे, आपलं जनरल इक्वेशन डिस्प्लेसमेंटचं सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये काय आहे? ए साइन ओमेगा टी प्लस फाय. बरोबर आहे का? ए साइन ओमेगा टी प्लस फाय यायला पाहिजे होतं. मी काय विचारतोय? मी जे बोलतोय ते बरोबर आहे का? डिस्प्लेसमेंट इक्वेशन काय यायला पाहिजे होतं? ए साइन ओमेगा टी प्लस फाय असं यायला पाहिजे होतं. अरे मी काय बोलतोय ते लक्ष आहे का तुमचं माझ्याकडं? हां, बरोबर आहे. बरोबर आहे. तर मग आता इथं फाय तर दिसत नाहीये. इथं डिस्प्लेसमेंट इक्वेशन काय आलं आपलं? y इक्वल्स टू ए साइन ओमेगा टीच आले फक्त. हे काय आले? ए साइन ओमेगा टी. बरोबर आहे. इथं फाय कुठं गेलं? तर फाय कशामुळे नाही आलं? कारण की पार्टिकल कुठून मोशन स्टार्ट करतोय? मेन पोझिशन पासून. आणि जर पार्टिकल मेन पोझिशन पासून मोशन स्टार्ट करत असेल तर आपण माहिती कंडिशन फायची व्हॅल्यू किती असते? एक तर 0 असते किंवा किती असते? 2 पाय असते. बरोबर आहे का? 0 किंवा किती असते फायची व्हॅल्यू? 2 पाय. तर आपण 0 फायची व्हॅल्यू किती घेतली समजा इथं सध्या? 0 घेतली. ओके, तर पुढच्या डायग्राममध्ये आता फाय येईल. ठीक आहे, म्हणजे तुम्ही लक्षात येऊन जाईल फाय कुठं घ्यायचं आणि कुठं नाही. चला, आता हे जर समजलं असेल तर तुम्हाला पुढची डायग्राम समजायला काही अवघड जाणार नाही आय थिंक. ओके, पुढची डायग्राम थोडी मोठी काढू आपण म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसायला सोपं जाईल. हे रेफरन्स सर्कल आहे आपला. ओके, या सर्कलच्या साहाय्याने आपण काय समजून घेणार आहेत? सिंपल हार्मोनिक मोशन समजून घेणार आहेत. ही असेल वाय ॲक्सिस, ही असेल एक्स ॲक्सिस आणि ही त्या सर्कलची काय असेल? रेडियस. ओके, कॅपिटल ए. आणि या सर्कलच्या सर्कम्फरन्सवरून एक पार्टिकल इथं आहे. हे बघा, हा पार्टिकल पी हा काय करतोय? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतोय. ठीक आहे. लाईट इज इल्युमिनेटेड ऑन दिस सर्कल फ्रॉम लेफ्ट साइड. डाव्या हातापासून या सर्कलवर आपण काय टाकली आहे? लाईट टाकली. तर लाईट टाकल्यामुळं काय होईल? तर या पार्टिकलची काय तयार होईल? एक शॅडो तयार होईल इथं या वॉलवर समजा किंवा या वाय ॲक्सिसवर या प्लेनवर काय तयार होईल? एक शॅडो तयार होईल. आता समजा हा पार्टिकल पी पॉइंटला आहे. ओके, एक मिनिट. एक मिनिट थांबा. हॅलो, हा इकडे क्लासला आलो, काय झालं? हो, नाही नाही नाही, मी आलो इकडे, परभणला आलो. हो, हा 2ला काय करायचं? बरं बरं बरं. ठीक आहे. सो हा आपला प्रोजेक्शन पार्टिकल आहे, सॉरी रेफरन्स पार्टिकल आहे. तर जेव्हा आपण याच्यावर लाईट टाकू तर याची शॅडो कुठं तयार होईल? या ठिकाणी. तर हा जो आहे आपला, हा आहे आपला प्रोजेक्शन पार्ट. ठीक आहे. हा पार्टिकल सर्क्युलर मोशन करतोय इन अँटी क्लॉकवाइज सेन्स विथ कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. ओमेगा कॉन्स्टंट आहे आणि असा फिरतोय तो. तर हा पी जो आहे ती त्या पार्टिकलची काय असेल? पोझिशन. तर याची शॅडो इथं तयार होईल या ठिकाणी. ओके, आणि ही काय असेल? त्या सिंपल हार्मोनिक मोशनची मीन पोझिशन. ही असेल त्याची काय असेल? एक्स्ट्रीम पोझिशन. आणि ही काय असेल? त्याची खालची एक्स्ट्रीम पोझिशन. तर लक्ष द्या, हा जो पार्टिकल आहे तो मोशन कुठून स्टार्ट करतोय? मीन पोझिशन पासून स्टार्ट करतोय का एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट करतो? लक्ष द्या, हे प्रोजेक्शन पार्टिकल बरं का. हा प्रोजेक्शन पार्टिकल मोशन सिंपल हार्मोनिक मोशन स्टार्ट करतोय. कुठून स्टार्ट करतोय? मेन पोझिशन पासून का एक्स्ट्रीम पोझिशन पासून? सध्या तुम्हाला काय दिसतंय? कुठून करतोय? मेन का एक्स्ट्रीम पोझिशन पासून मोशन स्टार्ट करतोय. सध्या टाइम काय? 0 आहे.
लक्ष द्या, हा आपला रेफरन्स पार्टिकल आहे, सध्या टाइम 0 आहे. जेव्हा टाइम 0 होता तेव्हा रेफरन्स पार्टिकल कुठं होता? या पी पॉईंटला. आणि पी पॉईंटला असते वेळेस त्यानं ई पॉईंट सोबत एफ, जी आणि एच, या ई पॉईंट सोबत काय तयार केलाय? अँगल तयार केलाय. आणि तो अँगल समजा त्याला म्हणतो आपण फाय. लक्ष द्या, जेव्हा टाइम 0 होता त्यावेळेस आपला रेफरन्स पार्टिकल कुठं होता? या पी पॉईंटला. ओके. आणि जेव्हा तो पी पॉईंटला होता त्यावेळेस, म्हणजे जेव्हा टाइम 0 होता इनिशियली, त्याला म्हणतो आपण इनिशियल कंडिशन. हे काय? इनिशियल. जेव्हा टाइम 0 होता त्यावेळेस पार्टिकल पी पॉईंटला होता आणि त्यावेळेस त्यानं ह्या ओई सोबत, या ओपीनं ओई सोबत काय तयार केलाय? अँगल तयार केलाय. आणि त्या अँगललाच म्हणतात फाय. त्यालाच म्हणतात इनिशियल अँगल. लक्षात आले फाय म्हणजे काय? तर फाय म्हणजे इनिशियल अँगल किंवा इनिशियल फेज. त्याला आणखी दुसरं नाव आहे इपोक. पुढे आपण हे शिकणार आहे. तर फाय म्हणजे काय? तर फाय म्हणजे त्या रेफरन्स पार्टिकलने सुरुवातीला जेव्हा टाइम 0 होता त्यावेळेस किती अँगुलर डिस्प्लेसमेंट केलेलं आहे. ठीक आहे. किंवा फाय म्हणजे काय सांगतोय? तर फाय म्हणजे हे सांगतो की जेव्हा टाइम 0 होता त्यावेळेस प्रोजेक्शन पार्टिकल, हा प्रोजेक्शन पार्टिकल, हा रेफरन्स पार्टिकल, तर हा प्रोजेक्शन पार्टिकल कोणत्या पोझिशनला होता हे सांगण्याचं काम कोण करतं? हे फाय. सध्या टाइम 0 आहे, आपला रेफरन्स पार्टिकल पी पॉईंटला आहे, त्या रेफरन्स पार्टिकलने किती अँगुलर डिस्प्लेसमेंट केले ओई पासून? तर किती अँगुलर डिस्प्लेसमेंट केले? फाय. त्याला म्हणतो आपण इनिशियल फेज किंवा इनिशियल अँगल किंवा इपोक असं पण नाव देऊ आपण. तर फाय अँगुलर डिस्प्लेसमेंट सांगतो पी पॉईंट, सॉरी पार्टिकलचं, रेफरन्स पार्टिकलचं, केव्हा? जेव्हा टाइम 0 होता. किंवा फाय आणखी काय सांगतो? प्रोजेक्शन पार्टिकल कुठं होता जेव्हा टाइम 0 होता? तो आता तुम्हाला कुठं दिसतोय? मीन पोझिशनला आहे का एक्स्ट्रीम पोझिशनला आहे? मला सांगा, तुम्हाला कुठं दिसतोय? एक्स्ट्रीम पोझिशनला. शीतल, ते एक्स्ट्रीम पोझिशनला आहे का? एक्स्ट्रीम पोझिशन आणखी वर राहिली. कुठं आहे तो? मीनला का एक्स्ट्रीम पोझिशनला? अरे नाही, मीनला पण नाही ना. मीन पोझिशन कोणतीही. एम म्हणजे काय? मीन पोझिशन. आणि ई म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशन. तो मीनला पण नाही आणि एक्स्ट्रीमला पण नाही. तो कुठंतरी मधात आहे ना. प्रोजेक्शन पार्टिकल दिसतोय ना तुम्हाला? जेव्हा टाइम 0 होता त्यावेळेस प्रोजेक्शन पार्टिकल, हा प्रोजेक्शन पार्टिकल, हा प्रोजेक्शन पार्टिकल, हा रेफरन्स पार्टिकल. ओके. हे फाय काय सांगते? या रेफरन्स पार्टिकलनी जेव्हा टाइम 0 होता त्यावेळेस किती अँगुलर डिस्प्लेसमेंट केलेले हे फाय सांगते. किंवा हे फाय आणखी काय सांगते? तर ह्या प्रोजेक्शन पार्टिकल जेव्हा टाइम 0 होता हा प्रोजेक्शन पार्टिकल कुठं होता? मीन पोझिशनला आहे का एक्स्ट्रीम पोझिशनला आहे का कुठेतरी मधात आहे हे सांगण्याचं काम कोण करायला? फाय. ठीक आहे. तर मला सांगा, इथं फायची काहीतरी व्हॅल्यू आहे. ओके. किती असेल मला माहित नाही. आपण 30 डिग्री म्हणा, 45 डिग्री म्हणा, काही घ्या. तर जो आपला प्रोजेक्शन पार्टिकल आहे तो मीन पोझिशनला पण नाही आणि एक्स्ट्रीम पोझिशनला पण नाही. तो कुठून तरी मधातून मोशन स्टार्ट करतोय जेव्हा टाइम 0 होता. दिसतंय का? इकडे बघा, फाय काय सांगते माहिती आहे का? जेव्हा टाइम 0 होता त्यावेळेस जो आपला प्रोजेक्शन पार्टिकल जो कोणती मोशन करतो? एसएचएम, सिंपल हार्मोनिक मोशन करतो, तो कुठं होता हे सांगण्याचं काम कोण करतं? फाय. जर तो मीन पोझिशनला असेल तर फायची व्हॅल्यू काय असेल? ठीक आहे, चला समजूनच घेऊया. समजा हा रेफरन्स पार्टिकल इथं असला असता ई पॉईंटला, तर फायची व्हॅल्यू काय असली असती? एकदा सांगा बरं प्लीज. जेव्हा रेफरन्स पार्टिकल ई पॉईंटला असला असता तर फायची व्हॅल्यू काय असली असती? प्लीज. जेव्हा रेफरन्स पार्टिकल ई पॉईंटला असला असता त्यावेळेस फायची व्हॅल्यू किती असते? किती असेल? हा 0. विनायक बरोबर आहे. किती आहे? 0 आहे. फायची व्हॅल्यू किती आहे? 0 आहे. जर रेफरन्स पार्टिकल ई पॉईंटला असता तर फायची व्हॅल्यू 0 होती. आणि मग प्रोजेक्शन पार्टिकल कुठं असला असता? पहा तिथं 3 पोझिशन आहेत, एम, ई, खाली ई, वर ई, आणि काय असलं असतं? एम. तर आपला रेफरन्स हा कुठं असला असता? नाही विनायक, अरे तुम्ही बरोबर बघत नाही. पहा ना तुम्ही,
आपला रेफरन्स पार्टिकल पी आहे आणि त्याची शॅडो म्हणजे प्रोजेक्शन पार्टिकल आहे. ओके, मी वाटल्याशी दाखवतोय. एक मिनिट, सॉरी. हे बघा, हे आपला प्रोजेक्शन रेफरन्स पार्टिकल आणि हा आपला प्रोजेक्शन पार्टिकल. जर हा पी इथं असला असता ई पॉईंटला, तर फायची व्हॅल्यू काय असती? 0. बरोबर आहे, हे तुम्ही बरोबर सांगितलं. मग आपला जो प्रोजेक्शन पार्टिकल आहे तो कुठं असला असता? यमला. कुठं असला असता? यमला, म्हणजे कुठं? मीन पोझिशनला. बरोबर आहे, यस. तो कुठं असला असता? मीन पोझिशनला. ओके, म्हणजे जेव्हा टाइम 0 होता त्यावेळेस रेफरन्स पार्टिकल कुठं होता? ईला. त्याचा अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे फायची व्हॅल्यू काय होती? 0 होती. आणि मग फायची व्हॅल्यू जर 0 असेल तर आपला प्रोजेक्शन पार्टिकल कुठं असतो? मीन पोझिशनला. म्हणजे मोशन कुठून स्टार्ट व्हायली? मीन पोझिशनपासून. तर जेव्हा टाइम 0 होता त्यावेळेस प्रोजेक्शन पार्टिकल आपला एम पॉईंटला होता, मीन पोझिशनला होता. त्यावेळेस फायची व्हॅल्यू किती होती? 0 होती. म्हणजे मोशन स्टार्ट व्हायली कुठून? मीन पोझिशनपासून. ओके, पण आता आपण इथं कन्सिडर काय केलंय? इथं आपण कन्सिडर केलंय की पार्टिकल कुठंतरी इथं आहे, रेफरन्स पार्टिकल. त्यानं ओई सोबत काहीतरी अँगल तयार केलाय, त्याला आपण नाव दिले फाय. आणि तो अँगल कधीचा आहे? जेव्हा टाइम 0 होता तेव्हाचा. तर हे फाय काय सांगते? हे फाय प्रोजेक्शन पार्टिकल कोणत्या पोझिशनकडे आहे? मीन पोझिशनला आहे का एक्स्ट्रीम पोझिशनला आहे का कुठंतरी मधात आहे? हे सांगण्याचं काम कोण करतं? फाय. म्हणून याला म्हणतात इनिशियल फेज किंवा याला म्हणतात इपोक. ओके, समजले? जर व्ही मीन पोझिशनला असला असता तर फायची व्हॅल्यू काय असली असते? 0. एक्स्ट्रीम पोझिशनला असला असता तर फायची व्हॅल्यू किती आली असते? 90. ठीक आहे, ओके. चला पुढे. तर आता पार्टिकल, प्रोजेक्शन पार्टिकल इथं आहे आपला. ओके, ठीक आहे. नाव आता हा पार्टिकल, रेफरन्स पार्टिकल कोणती मोशन करतोय? युसीएम. बरोबर आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कितीच्या व्हेलॉसिटीनं? ओमेगा एवढ्या अँग्युलर व्हेलॉसिटीनं. आता आफ्टर टाइम टी, आफ्टर टाइम टी, आता तो इथंच असेल का? नाही, कारण की तो काय करतोय? सर्क्युलर मोशन करतोय. ही त्याची पोझिशन कधीची आहे? जेव्हा काय होता? टाइम 0 होता. तर आफ्टर टाइम टी तो पी पॉईंट पासून कुठे गेला असेल? इथं कुठेतरी आला असेल समजा. याला म्हणून आपण क्यू पॉईंट. ओके, मग त्याचं इथून इथपर्यंत काय झालं असेल? काहीतरी अँगल तयार केला असेल त्यांनी, ओक्यू. ओपी आणि ओक्यू काय तयार केला असेल? अँगल तयार केला असेल. आणि तो अँगल किती असेल? कोणाला सांगता येईल का? टाइम किती आहे? टी, आणि अँग्युलर व्हेलॉसिटी किती? ओमेगा. तर तो अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झालं त्याचं? लक्ष द्या, अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा आहे, टाइम दिलाय टी, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झाला असेल? तो अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती असेल? अरे आत्ता सांगितलं ना रे मी, ओमेगा टी. बरोबर आहे, किती असेल? ओमेगा टी हे असेल त्याचं झालेलं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. किती वेळामध्ये? टी एवढ्या वेळामध्ये. तर टोटल अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झाले आता? हे पूर्ण टोटल अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती असेल? हे टोटल अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल, याला म्हणून आपण थीटा. हे टोटल अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती असेल? तर ओमेगा टी प्लस फाय. किती असेल? ओमेगा टी प्लस फाय. तर या पॉईंट पासून आपण एक परपेंडिक्युलर टाकू एक्स ऍक्सिसवर, त्याला म्हणू आपण एन. वाय ऍक्सिसवर एक परपेंडिक्युलर टाकू, याला आपण म्हणू एम. तर आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे? क्यूएन ची व्हॅल्यू काढायची. क्यूएन हे पॅरलल आहे कशाला? ओके, चला लक्ष द्या. एक मिनिट आणखी एक. तर या रेफरन्स पार्टिकल पासून परपेंडिक्युलर टाकला आपण एक्स ऍक्सिसवर, दुसरा परपेंडिक्युलर टाकलाय वाय ऍक्सिसवर. आणि प्रोजेक्शन पार्टिकल इथून हा जर रेफरन्स पार्टिकल पी पॉईंट पासून क्यू पॉईंटला गेला असेल तर प्रोजेक्शन पार्टिकल पण त्याची जागा काय झाली असेल? बदलली असेल. ती आता इथे येईल, या ठिकाणी. बरोबर आहे. तर आता या प्रोजेक्शन पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट किती झालं? तर डिस्प्लेसमेंट नेहमी आपण कुठून मोजतो? मी नेहमी सांगितले, प्रॉब्लेम सॉल्व्ह करते वेळेस सुद्धा सांगितले, डिस्प्लेसमेंट आपण नेहमी कुठून मोजतो? मीन पोझिशन पासून. तर हे असेल डिस्प्लेसमेंट, इथून इथपर्यंत झालेलं डिस्प्लेसमेंट. म्हणजे काय असेल? हे वाय.
ठीक आहे. आता हे डिस्प्लेसमेंट आपल्याला काढायचं आहे. मग आता डिस्प्लेसमेंट कशाला पॅरलल आहे ह्या क्यूएन ला. क्यूएन कशाला पॅरलल आहे ओएम ला. म्हणजे आपण म्हणू शकतो ओएम ची व्हॅल्यू म्हणजेच कशाची व्हॅल्यू क्यूएन ची व्हॅल्यू किंवा हीच व्हॅल्यू कशाची असेल वायची डिस्प्लेसमेंटची असेल. तर मग आता हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपल्याला माहिती आहे किती हे टोटल अँगल आहे आपला ओमेगा टी प्लस फाय. तर ह्या अँगलचा काय घ्यायचा आहे आपल्याला साइन घ्यायचा आहे. ह्या अँगलचा काय घ्यायचा आपल्याला साइन. तर साइन थिटा इक्वल्स टू काय याला आपण थिटा म्हणले या ओमेगा टी प्लस फायला काय म्हणले आपण थिटा. तर साइन थिटा बरोबर काय येईल अपोजिट साइड म्हणजे ही कोणासमोरील बाजू ही ओएन सॉरी क्यूएन डिवायडेड बाय हायपोटेनियस म्हणजे या सर्कलची रेडियस आणि सर्कलची रेडियस किती दाखवली आपण कॅपिटल ए. हायपोटेनियस इज कॅपिटल ए. तर हे ए इकडं आणा इकडं डिव्हिजन मध्ये इकडे आल्यानंतर कशामध्ये येईल मल्टिप्लिकेशन मध्ये. तर क्यूएन ची व्हॅल्यू किती येईल ए साइन थिटा आणि क्यूएन म्हणजेच काय वाय म्हणजे या प्रोजेक्शन पार्टिकलचं झालेलं मेन पोझिशन पासूनचं डिस्प्लेसमेंट. हे क्यूएन म्हणजेच काय या प्रोजेक्शन पार्टिकलचं मेन पोझिशन पासून इथपर्यंत झालेलं डिस्प्लेसमेंट. वाय इक्वल्स टू ए साइन थिटाची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला ओमेगा टी प्लस फाय. ओके. हे फाय का आलं इथं हे फाय हे का आलंय कारण की पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला पण नाही आणि मेन पोझिशनला पण नाही. इथून कुठून तरी मोशन स्टार्ट केली मधातून कुठून तरी मोशन स्टार्ट केली म्हणून इथं फाय. या फायची व्हॅल्यू 30 पण असू शकते 45 पण असू शकते किंवा 60 पण असू शकते. ठीक आहे. तर हे डिपेंड आहे. तर दिस इज द डिस्प्लेसमेंट इक्वेशन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. ओके. याला डिफरन्शिएट केला आपण रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय मिळेल आपल्याला व्हेलॉसिटी आणि ते इक्वेशन काय येईल तर ए इज रेडियस विच इज कॉन्स्टंट. ए तर कॉन्स्टंट आहे बरोबर आहे. साईनचं डेरिव्हेटिव्ह काय येते साइन ओमेगा याचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी प्लस फाय आणि नंतर या अँगलचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर याचा काय येईल ओमेगा. तर ए इंटू ओमेगा तर ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय हे झालं कशाचं इक्वेशन व्हेलॉसिटीचं. पुन्हा व्हेलॉसिटी आपल्याला माहित झाली याला डिफरन्शिएट करा रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय मिळेल आपल्याला ऍक्सेलरेशन. ते याला डिफरन्शिएट करा. तर ए ओमेगा कॉन्स्टंट आहे तर ते डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येईल. कॉस ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह काय येतो तर मायनस साइन ओमेगा टी प्लस फाय आणि ओमेगा टी प्लस फायचा डेरिव्हेटिव्ह किती येतो ओमेगा. ते मायनस समोर घ्या आणि ओमेगा इंटू ओमेगा काय होईल ओमेगा स्क्वेअर. तर ऍक्सेलरेशनचं इक्वेशन काय येईल मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी प्लस फाय. दिस इज द equation for acceleration, this is the equation for velocity and this is the equation for displacement. तर आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा यूज करून सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये होणारं डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनचं इक्वेशन आपण डिराईव्ह केलंय. तर यावरून आपण असं म्हणू शकतो की सिंपल हार्मोनिक मोशन ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचंच काय एक प्रोजेक्शन आहे. ठीक आहे समजलंय. समजलंय का इकडे बघा मला वाटते पारवे सर येणार नाहीयेत. ओके. तर आपण थोडीशी एक 10 मिनिटं बॅच लांबवणार आहेत आज कारण की आपले मागचे 2 पिरियड झालेले नाहीयेत. ओके. एक थोडा वेळ मी जास्त घेणार आहे. बोर झाला असेल तर सांगा आपण थांबू वाटल्यास नाही तर कंटिन्यू करू तुमच्या मनावर तुम्ही सांगा फक्त. बोर झाला असेल तर आपण थांबू. तुम्ही मेसेज करा काही हरकत नाही. कोणालाही एकाला जरी बोर झाला असेल तर आपण थांबू. मला सगळ्यांचे मेसेज पडले पाहिजे कंटिन्यू करा म्हणून किंवा कोणा एकाचा जरी मेसेज नाही पडला तर आपण ती बॅच थांबू.
ओके, आपण थांबू इथं. ठीक आहे. आपण उद्या वाटल्यास कंटिन्यू करू. चालतं. ओके, वी विल स्टॉप हिअर. लेफ्ट व्हा सर्वजण.